पहुंचे गोवा। चलो आज गोवा का तुमको वाइब दिखाते हैं जरा। आता जस्ट आम्ही पोहोचलो, आता टॅक्सीमध्ये बसलो आणि आता आम्ही चाललो हॉटेलवरती गोवामध्ये चेक इन आली? करणार आहोत. तू गोवामध्ये आली, जरा एक्साइटेड नाही, चेक इन करणार आहोत. सो फ्रेश वगैरे झाल्यावर आम्ही एकदम तुम्हाला भेटूयात. आणि गेल्या गेल्या पूलला जायचंय ना म्हणा. हो हो जायचंय. गेल्या गेल्या वाईट पूल मध्ये जी डुबकी मारणार आहे ना, अरे बस तोंड बघा लाल झालंय सगळं. आज मौत खाब मौत खाब मौत खाब मौत खाब 1 कैरेट फिक्स है आज। मौत मौत। चलो गाइस मौत दिखाते हैं तुमको बाद में। मौत मतलब क्या पता है क्या? कमेंट में बोलो, कमेंट में मौत इसको दिखा रे. हे लोक जे आल्या आल्या हरकते करतात आहेत, बाप रे बाप, जे रूम बघून. आम्ही स्विमिंगला चाललो आहोत आणि रूम मध्ये एंटर केलं. वा सिरियसली मी काहीतरी चांगलंच बुक करते. आणि मेक माय ट्रिप मधून बुक केलं. याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर आता आम्ही चाललो स्विमिंगला. राकेशला एवढंच दाखवते कारण का डबल जी सब चलते हसीना तान. आज इथे डिवाइन आलेला, आता चुवाइन आलेला आहे. चलो गाइस गोवा आ चुका हूँ, अभी पीसफुल मजा करते. अभी दिखाता हूँ आपको, हम लोग खाना खाने जा रहे हैं. तो अभी किधर जा रहे हैं सिद्धि? देखो कितना ब्यूटीफुल लग रही है. तुझ्याकडे बघते काय करतोस मला. चल आता आम्ही चाललो जेवायला कुठेतरी. फर्स्ट तर बाईक रेंट करणार आहोत कारण का आम्ही आल्यापासून आलो, मस्त स्विमिंग केली स्विमिंग पूलमध्ये. त्याच्याबद्दल टाइमपास करत होतो. आम्ही दोघी फटाफट रेडी वगैरे झालो कारण का मुलींना टाइम लागतो. मला बघा हे कसं दिसतोय मी. अँड येस यू आर लुकिंग सो हँडसम. यस चलो तो चलो अब जा रहे हैं खाना खाने. दिखाता हूँ उधर का फूड. कम ऑन सूरज, होता है कोकम. ओ गोवा कोकम. हाय सिद्धि. चलो मिलते. तुम पण काढ. चाललो आता कॉन्व्हिनियंट मोबाईल कुठे बीचला. आहे? माझ्या बॅगेत. बीचला दुपारी जेवलो पण जे की नाही मला आवडलं, त्याचं मी तुम्हाला नंतर सांगेनच. आणि संध्याकाळ झाली आहे, 7 वाजलेत ऑलमोस्ट. आणि आता मी एक 15-16 मिनिटात पोहोचू. हे मला दाखव. हे का तुला दाखवतोय? हाय गाइस, ते का लागलाय का काय ते बोल ना. देखो ना गाइस, देखो ना देखो ना देखो ना देखो ना गाइस, मैं कहाँ पहुँच गया. देखो ना गाइस, कहाँ पोहोच गया? एका रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, त्याचा आम्ही पुढे व्हिडिओ दाखवूच. आम्ही सुरमई थाली ऑर्डर केली होती. अराऊंड 350 पर्यंत होती थाली. आणि वी आर एक्सपेक्टिंग की काहीतरी छान येईल. त्याने आम्हाला लिटरली सुरमईच्या ऐवजी काहीतरी दुसरीच फिश दिली. आणि इवन डाळ, भाजी आणि भात आणि रोटी तर आम्ही सेपरेटली मागवलेल्या. बट सिरियसली जे ताटा पुढे जेवण आलेलं ना, ते आम्ही रिटर्न पाठवलं. एवढं वर्स्ट होतं. सो प्लीज प्लीज गाईज ह्या रेस्टॉरंटला बिलकुल व्हिजिट करू नका. मी त्याचं तुम्हाला नाव पण इथे पुढे दाखवते. माझा एक्सपिरियन्स खूप जास्त बॅड होता. जे चिकन थाली होतं ते पण ओके होतं, बिलकुल कोणालाच काहीच नाही आवडलं तिथलं. सो इथे एवढे पब्लिक आले आहे की कोण काय, इथे बसायला जागा नाही. थांबणार आता बसायला जागा नाही का उभं राहायला जागा नाही. तू उभा आहे. पाणी इथपर्यंत आलं. कसं वाटतं? गाइस तुम्ही बघताय पॅरासेलिंग जे की ती मला करवणार, जे की मी करणार होतो. जे की ती मला करवणार होती. जे की मी करणार होतो, हा मग जे फ्लॉप झालं. ते तू आपलं पहिली बार आहे का रे? गाइस बघा कॉन्टिनेंट बीच. सो आम्ही आता कॅफेला आलो आहोत आणि
असंच टाईमपास म्हणून काहीतरी आता आम्ही डिनर पण इथूनच करून चाललो, कारण का मग नंतर आम्ही थोडं फिरणार वगैरे आहोत. सो असं प्लॅन केला की इथेच डिनर असं टाईमपास करायचं आणि थोडंसं क्वालिटी टाईम स्पेंड करायचा. सो मी आणि राकेशने ऑर्डर केलं आहे मंचाव सूप आणि फ्राईज, आणि त्यांनी ते इथं व्हेज खाणार आहे. सो अजून काय मागवायचं आहे ते नंतर मग ठरवूयाच. थांब राकेश, परत दाखव. ती सॉन्ग सिंग करते आणि मी राकेशसाठी एक सॉन्ग गायला सांगितलं तिला. परफेक्ट. राकेश तुला कसं वाटतं मी तिथे सांगितलं तिच्यासाठी एक गाणं गायला? मला मित्राचा भोसडा आलाय ते सांग. मित्र हाय हॅलो नमस्कार. सो आज ब्लॉगची सुरुवात थोड्या वेगळ्या स्टाईलने झाली आहे. सो आता मी रेडी झाली आहे आणि आता मी चाललो वॅगाटोर बीचला, आणि त्याआधी जाणार आहोत जेवायला, कारण आता दुपारचे 2:30 वाजलेत. राकेश आणि सगळेजण पूलमध्येच आहेत. मी क्विकली रेडी होऊन घेतलं, कारण का पूल म्हणजे क्लोरीनच्या पाण्याने मला खूप जास्त ॲलर्जी आहे. तरीसुद्धा मी काल एक 10-15 मिनटं उतरले होते, आणि येस मी आज खूप जास्त छान दिसते असं मला वाटतंय. तर तुम्ही सांगा की मी आज कशी दिसते. तर चला आपण भेटूयात डायरेक्ट जेवायला. आणि आज मला प्रॉन्स खायची खूप इच्छा झाली आहे. सो लेट्स सी आपल्याला प्रॉन्स थाली मिळते की नाही. आणि येस सो एक्सायटेड. तर आम्ही आता एक फिश थाली इथे खूप चांगलं आहे, तर इंस्टा बघून आम्ही आलो आहे आता. तर बघूया कसं आहे यांचं फूड आहे. सिद्धी काय बोलतेस तू? मी शोधलंय फिश थाली, खरंच खूप फेमस आहे इथे, आणि आम्ही वेटिंगमध्ये होतो खूप जास्त वेळ. तर अजून कशी दिसते? चांगली दिसते. रेड झाली आहे. हां रेड झाली आहे उन्हामुळे. फिश थाली खूप फेमस आहे. सो इथे चालू आहे, बघूयात आता. मला खूप वेळापासून ते सुरमई थाली खायची इच्छा होती. काल तर आमच्यासोबत स्कॅम झाला सुरमईसोबत. सुरमई बोलून ते वाटी दिलं. काय रे बाबू, वाटी दिलं ना? सो आज मी खाणार आहे सुरमई थाली. सूरज पण खाणार आहे सुरमई. त्याला सांगितलं प्रॉन्स सांगितलं, कारण मग मला पण ट्राय करायला मिळेल. आणि आमच्यामध्ये एक जण आहे व्हेज, ती आम्हाला सगळं देते. हे का ना, हे का, हे का? तिला आम्ही नाही देऊ शकत. आम्ही तिला नाही देऊ शकत. ती आम्हाला विचारते हे का, हे का ना, हे का. तोंड बघ बाबू, बाबू. एक्सक्यूज मी, ऑर्डर दो सुरमई थाली. दो सुरमई थाली. दो सुरमई थाली. हाँ, और एक प्रॉन्स थाली. वेज मध्ये क्या है? वेज में क्या है? वेज बिर्याणी आहे का वेज फ्राईड राईस? वेज बिरयानी, वेज फ्राइड राइस, और थाली में और ऐसा कुछ मंगा सकते हैं, सब्जी रोटी. मगाशी त्यांनी खाल्लेलं ते ना पनीर मटर पनीर है. कर रहे मटर पनीर खाना ना पक्का ना. एक मटर पनीर और 2 रोटी कर दो. मटर पनीर मसाला. हाँ और 2 रोटी. स्पाइसी ना होगा, पनीर टिक्का मसाला ले लो. हाँ चलेगा. हाँ चलेगा, दे दो. टिक्का एकदम टिक्का चाहिए. खा सकते हैं. हाँ स्लरी वाला. चला तुम्हाला नंतर फूड दाखवतो. फूड इज हिअर. आम्ही दोघं खाणार आहे. मस्त आहे ना, कालच्यापेक्षा भारी आहे ना. वाटी दिलेला ना तुम्हाला, वाटी सुरमई. फायनली राकेश तो प्रॉन्स काय मोठे आले. राकेश मजा तर आहे का? राकेश खुश ना? मस्त. हे बघा, कधी खात नाही. सिद्धीला भरपूर शिंपल्या. मुंबईमध्ये बोललो बनवून दे, बनवलं ना. परत मी गोव्यामध्ये येऊन त्याचा टेस्ट सांगतो तुला. मजा आहे ना. डेझी म्हणजे एकदम आहे ना, एकदम
Juicy. बिबरं टाकून juicy एकदम मस्त वाटतं. मला हे खायची इच्छा आहे. एवढी भूक लागलेली की मी विसरलो ब्लॉग करायला. तर आता तुम्हाला मी टेस्ट दाखवतो या गोष्टी. तो एकदम क्रेझी आहे. प्रॉन्स आहे, मी अर्धा खाल्ला आहे आणि हा फुल प्रॉन्स आहे. बघा किती साईज मोठा आहे. दाखवतो का त्यांना कधी खायला देतोय. तुम्ही टेस्ट करा बोलत होता तर मी तुम्ही टेस्ट करून बघा. बघा प्रॉन्स. मसाला एकदम कडक आहे, बघून घ्या तुम्ही. जवला पण मस्त आहे. रोटी बेसी हो जाते. भातची क्वांटिटी, रस्सा मस्त, त्यासोबत एक बियर, तंदुरी रोटी. तर चला आणि आम्ही पुढचं कुठे आम्ही जाणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. बाय गाईज. ह्याला फुटबॉल भेटला आता चालू झालं इथे. आता याचं काय माहित नाही, ह्याला तर येत नाही. आपण आलं डुसकी बरोबर. राकेश द फुटबॉल प्लेयर. एक ग्रुपच बनला भाई खेळायला. 1 2 3 4 हे सगळेजण खेळायलाच लागले इकडे. सो दॅट्स इट फॉर द डे आणि दॅट्स इट फॉर द व्लॉग. आम्ही जेवढं आम्हाला शूट करायला भेटलं तेवढं आम्ही केलं आहे. पण खरं सांगते खूप जास्त मजा केली आम्ही चौघांनी. आणि एक डिटेल ब्लॉग येणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळं दाखवणार आहे मालवणपासून गोव्यापर्यंत. आणि ॲक्च्युली गोव्याच्या नंतर आम्ही माझ्या गावीसुद्धा गेलो चिपळूणला. सो त्याचं आम्ही काहीच शूट नाही केलं, पण आम्ही खूप फट्टेवाली एक आठवडा मजा केली आहे. आणि येस, मला खूप जास्त आवडेल परत एकदा जायला. हे आमचं 6वं वर्ष होतं गोव्याला जायचं. 7व्या वर्षात परत आम्ही जाणार आहोत. आणि राकेश मजा आली ना खरं सांग गोव्याला. आणि परत जायचं आहे की नाही? जाणार ना परत, ब्लॉग बनवणार. जेव्हा बनवायचं होतं तेव्हा बनवला नाही आणि आता काय बनवणार? जाऊ दे. याला जेव्हा बनवायला सांगितलेलं तेव्हा नाही बनवला. आता चाललं ब्लॉग बनवला गोव्याचा. लग्न यायचा. तर येस गाईज, आम्ही लवकरात लवकर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. आणि ह्या ब्लॉगला खरंच खूप जास्त तुम्ही छान सपोर्ट दिला. मला सिरियसली नव्हतं माहिती की एवढे लोक आमचा व्लॉग बघतात सुद्धा. कारण का पर्सनलला जेव्हा मी माझ्या पर्सनल अकाउंटला टाकते, काय करते सगळं, जेव्हा मी पर्सनल अकाउंटला टाकते लिटरली आहे ना 80-90 पण व्ह्यूज नाहीत. समटाईम्स येऊन जातात बट समटाईम नाही येत. अरे ते देव मध्ये येत होता ना, तुला चिडवतोय ना. ऐक ना यार राकेश, बोलू का मी? हा बोल. तर येस, मला सिरियसली खरंच खूप जास्त आवडला हे व्लॉग. आणि ॲक्च्युली खूप जास्त एन्जॉय केलं. 3rd डे तर एकदम फट्टेवाला एन्जॉय केला आम्ही. राकेश तू माझ्या मागून काय मला चिडवतो? अरे फट्टेवाला एन्जॉय केला तेच असं. 3rd डेला आम्ही वाला फट्टे. 3rd डेला आम्ही क्लबला पण गेलो. सो ते सगळं आम्ही नाही कॅप्चर करू शकलो कारण का तिथे शूट अलाउड नव्हतं. आम्ही पर्सनल फक्त शूट अलाउड होतं. तरी आम्ही तुम्हाला ना, तरी आम्ही एक फिर भी मैं छोटी तुमको झलक दिखाऊंगा, एक शॉर्ट व्हिडिओ दिखाऊंगा. हाँ आम्ही केलं. सो येस, मजा आली आम्हाला. और त्याच्यानंतर चिपळूण में आपण गए, वो भी ट्रेन में आपण ने डिसाइड किए ना. हाँ ते तर मी तुम्हाला सांगितलं ना डिटेल ब्लॉगमध्ये आपल्याला सांगायचं. लॉक तोड़े हम लोग ने, लॉक घर का लॉक तोड़ के 1 घंटा लगा लॉक तोड़ने. 100 ब्लेड सब लेके गए. कुछ फायदा नहीं हुआ. माहिती आहे ना, डिटेल ब्लॉगमध्ये सांगणार आहे सगळं. हा डिटेल नको सांगू, तसंच सांग. नाही, एक डिटेल ब्लॉग येणार आहे. तो तुम्हाला बघायचा असेल तर आत्ता सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. आणि बस झालं, खूप झाली बडबडायची. सो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि आम्ही आता रात्रीचा हा व्लॉग एडिट करतोय 3 वाजता. सो गाईज आम्हाला सपोर्ट करा.